श्री स्वामी समर्थ. मंडळी, ज्या घरातील तुळशीने हे 9 संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील. ते कोणते संकेत आहेत बघूयात. जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल, तर तुमची तुळस चांगली फुल फुललेली दिसते. तिला नवीन हिरवेगार पानं लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते. दररोज महिलांनी नित्यनियमित तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. खराब पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत नाही. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपं तुळशीची असतील तर आणखी चांगलं आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीची रोपं आपली प्रगती दर्शवतात. तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमची अडलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत. दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात. यामुळे तुमचे अडलेली सर्व कामं पूर्ण होतात. काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीची रोपं अचानक सुकतात. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जातं. हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे. तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणानं आपले खूप खर्च होणार आहेत. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन मंजिरी जर धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा. जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिनं दररोज नित्यनियमानं तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाढणं किंवा यासारख्या समस्या येत राहतील. यातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्या कारणांवरून वाद होत राहतील. वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात आणि आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडलेली कामं तुमच्या लवकरात लवकर पूर्ण करता येणार आहेत. तर हे काही संकेत होते जी तुळस आपल्याला देत असते की ज्यामुळं आपल्या घरामध्ये बरकत येऊ शकते. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. लक्ष्मीचा प्रसाद आपल्यावरती कृपादृष्टी राहते. श्री स्वामी समर्थ.